मी अगोदर इंस्टाग्राम व यूट्यूब चॅनलचे धन्यवाद करते. त्यांच्यामुळं जे कलाकार आहे, कलाकार म्हणजे आम्ही नाही, आम्हाला काही येत नाही. आम्ही काय करतो, उठातो आणि मोबाईल समोर उभा राहतो. आम्ही काय कुठं पार्लरमध्ये जातोय का कुठं डोंगरावर जातोय, शूटिंग करायला कोण डोंगरावर नेऊन आमची शूटिंग करणार आहे, तसं काय नाही. आम्ही शेतात व्हिडिओ करतो, आम्ही घरी व्हिडिओ करतो. पण जे कलाकार आहेत त्यांना यूट्यूबद्वारे इंस्टाग्रामद्वारे त्यांची कला दाखवण्याची संधी मिळाली. त्याच्याबद्दल मी यूट्यूब चॅनल व इंस्टाग्राम चॅनलचे डबल आभार मानते. त्याच्यामुळं जे सामान्य माणसं आहेत ते सगळ्यांना दिसू लागले. म्हाताऱ्या माणसाच्या अंगात जी कला आहे त्या सगळ्यांना दाखवू शकतात. सगळं आता वातावरण फ्री झालेलं आहे. अगोदर कसं होतं, घराबाहेर जायला संधी मिळत नव्हती. कोणी घराच्या बाहेर जाऊ देत नव्हतं. संध्याकाळी डोकं विचारायचं नाही, इकडं बघायचं नाही, तिकडं बघायचं नाही. आता काय नाही, आता वातावरण सगळ्यांना फ्री आहे. तसेच तुम्ही पण फ्री राहावा आणि चांगले आम्हाला लाईक करा. आम्हाला मराठीतून सबस्क्राईब करा. हिंदी बी चालते, पण आम्हाला इंग्लिश भाषा कळत नाही. बाकीच्यांना काय वाटतंय, आम्ही यांच्या व्हिडिओला लाईक करतो आणि हे आमच्या व्हिडिओला लाईक करीत नाही. तसं काही नाही आहे. तुम्ही किती दिवस व्हिडिओ करणार आहे, आमचं काय, आम्ही थोड्या दिवस व्हिडिओ करणार आहे. आम्हाला काय येत नाही तसं. पण उगा आम्हाला चांगले लाईक मिळत आहेत, सबस्क्राईब मिळत आहेत, फॉलो करतात. त्याच्यामुळे आम्ही हा व्हिडिओ नवरा आणि बायको करीत आहे. तरी पण माझी एकच विनंती आहे सगळ्यांना सांगायची, तुम्ही मला चांगले सरप्राईज करा, चांगले बोला. हे जग किती सुंदर आहे, वाईट बोलून काय उपयोग नाही. हे बघा, मी व्हिडिओ करते, माझे जावई बघतात, माझ्या मुली बघतात, माझे मुलं व्हिडिओ करतात, सून व्हिडिओ करते. आणि ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या माझ्या बहिणी आहेत, आईवडील आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, लेकी आहेत. सगळे फॅमिली मिळून आम्ही व्हिडिओ करतो. त्याच्यात वाईट असं काहीच नाही आहे. म्हणून आम्हाला एक माझ्या देवर्जींनी मला सांगितलेलं आहे, भाभी लोगों की मत सुनो, लोगों को नज़र मत दो, तुम वीडियो बनाओ, तुम्हारे वीडियो वो हमको बहुत अच्छा लगते, तुम बहुत अच्छे करते, इसलिए हमने वीडियो बनाना फिर से कर दिया है.